गव्हर्नमेंट कोट्यातून राऊंड मधून जर आपल्याला एखादं सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज जरी मिळालं तरी आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळत असतो. मग यासाठी आपण नेमकी काउन्सिलिंग कोणती करायला पाहिजे? आता काउन्सिलिंग म्हणजे काय? रिझल्ट नंतर आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागतो. तर त्याचे राऊंड होतात. तसं रजिस्ट्रेशन करणं, चॉईस फिलिंग करणं, मग ते कॉलेज मिळतं आपल्या स्कोअरनुसार. तर कोणत्या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करावं? कारण वेगवेगळ्या वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटवर ज्या ऍडमिशन प्रक्रिया चालतात तर त्याला म्हणतात काउन्सिलिंग. आता ही काउन्सिलिंग नेमकी आपल्या स्कोअरनुसार आपण कोणती करावी म्हणजे आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, सोबतच आपल्याला कमी फीज सुद्धा लागेल. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करतोय. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सुरुवातीला तर आपण ज्या काउन्सिलिंगच्या टाइप्स आहे तर त्या एकदा चेक करून घेऊ. कारण आता पहिला जो टाइप आहे तर तो ऑल इंडिया कोटा येतो. आता ऑल इंडिया कोटा म्हणजे सर आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा विषय नसतो. ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे कॉलेजेस येतात. नंतर दुसरा जो कोटा आहे तर तो महाराष्ट्र स्टेट कोटा. यामध्ये कोणते कॉलेज येतात, कोणत्या काउन्सिलिंगचा कट ऑफ हा आपल्या स्कोअर पर्यंत जाऊ शकतो, तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कोणत्या कोटामधून कोणते डॉक्युमेंट्स आपले तयार असायला पाहिजे तर हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. यानंतर अदर स्टेट काउन्सिलिंगचा एक वेगळा कोटा असतो. तर हे 3 काउन्सिलिंगचे टाइप्स आहे. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आपण हे सविस्तर या व्हिडिओमध्ये समजावून घेतोय कारण कालच्या परवाच्या व्हिडिओला कमेंट होत्या की सर काउन्सिलिंग नेमकी कोणती करावी आपल्या स्कोअरनुसार, तर यावर आम्हाला सविस्तर माहिती द्या. पण मित्रांनो, एक नम्र विनंती आहे, काल परवा या 2 दिवसांमध्ये 2-3 जणांनी डायरेक्ट फी पाठवली क्यूआर वर. तर असं करू नका. एकदा आमच्या सोबत चर्चा करा कारण तशी फी आम्ही घेत नाही. जर समजा तुमचा स्कोअर कमी असेल तर तुमची फी घेऊन करायचं काय? तर त्यामुळे अगोदर कॉल असा मेसेज करा, नंतर लागलं तर सेंड क्यूआर असा मेसेज करा. अगोदर आमच्या सोबत बोला. आम्हाला जर तुमच्या गोष्टी सगळ्या जर व्यवस्थित वाटल्या तरच आम्ही तुम्हाला क्यूआर सेंड करू, तरच तुमचं पेमेंट आम्ही घेऊ. काल परवाचं पेमेंट वापस करावं लागलं, ती फीज आम्ही परत करून दिली. आता जो पहिला कोटा आहे तर तो येतो ऑल इंडिया कोटा. आता ऑल इंडिया कोटा जरी समजा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला ऑल इंडिया कोटा करायचाच नाही, लक्षात घ्या महाराष्ट्राचे कॉलेजेस यामध्ये येतात. तर त्यामुळे ऑल इंडिया कोटा करायचा का नाही हा डिसिजन नंतर घ्या, अगोदर काउन्सिलिंगचा टाइप समजून घ्या. बघा, सुरुवातीला ऑल इंडिया कोटाचा जर आपण विचार केला तर ऑल इंडिया कोटा सुद्धा 2 पद्धतीनं काम करतो. आता महत्वाचं आहे की ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं, कोणत्या स्कोअरला करावं, तर हे पण मॅटर करतं. कारण पैशांचा प्रश्न असतो. आपले पैसे, आपला वेळ दोन्ही गोष्टी वाया जाऊ नये. तर यासाठी हे सगळं सविस्तर पहा. सुरुवातीला ऑल इंडिया कोटामध्ये जो पहिला टाइप येतो तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये आपण एम्स कॉलेज जे आहेत आपले तर ते ठेवू शकतो. त्यानंतर आपण जे गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतोय तर ते पण यामध्ये येतात. मग आता हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज, एम्स कॉलेज, एम्स म्हणजे कोणते तर सगळ्या भारतामध्ये एम्स आहे, नागपूरला पण एमबीबीएस आहे एम्स. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे, बीडीएस चे कॉलेज आहे गव्हर्नमेंट. तर हे सगळे ऑल इंडिया कोटामधून काही सीट्स फिल करतात. 15% जागा गव्हर्नमेंट कॉलेजच्या ऑल इंडिया कोट्यामधून फिल केल्या जातात महाराष्ट्राच्या. मग जर आपला स्कोअर कमी असेल तर याचं काउन्सिलिंग आपण करायचं का, तर हा पण प्रश्न आपल्या समोर आहे. यानंतर ऑल इंडिया कोटामध्ये दुसरा जो टाइप येतो तर ते येतात डीम्ड कॉलेजेस. आता डीम्ड कॉलेजेस नेमकं कुणी करावं तर हा पण एक प्रश्न आहे. म्हणजे ऑल इंडिया कोटाचे रजिस्ट्रेशन आपण 2 प्रकारे करता येतात आपल्याला. 2 काउन्सिलिंग असतात ऑल इंडियाच्या सुद्धा. आता जर समजा आपल्याला एम्स मध्ये ऍडमिशन घ्यायची किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची तर आपल्याला डिपॉझिट कमी भरावं लागतं. 5 ते 10 हजार डिपॉझिट असतं आणि जी फीज असते तर ती तर पडणारच आहे. पण यासाठी आपल्याला खूप हायर स्कोअर पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचा रँक चांगला पाहिजे. तुम्हाला एम्स मध्ये ऍडमिशन घ्यायची, तुमचा रँक जो आहे तर तो 49 आणि 50,000 5,000च्या समोरच आहे. मग तुम्हाला एम्स कसं मिळणार आहे? तुमचा स्कोअर जर समजा 650च्या आत आहे, तुम्हाला एम्स मिळणारच नाही. गव्हर्नमेंट कॉलेजचा विषय काय? जर तुम्ही इथं गव्हर्नमेंट कॉलेजसाठी काउन्सिलिंग केली ऑल इंडिया कोटाची तर इथं जे गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला मिळतं तर त्यापेक्षा चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोटामधून मिळतं. तर त्यामुळं तुमचा स्कोअर खूपच जास्त आहे, म्हणजे 690 आणि 700च्या तुम्ही वर आहे, तर नक्कीच तुम्ही ऑल इंडिया कोटा या दोन्ही कॉलेजचा विचार करा. जर कमी येत असेल स्कोअर तर तुम्ही इकडचा विचार करू नका. विनाकारण पैसे, एनर्जी, टाइम या सगळ्या गोष्टी वेस्ट होतील. जर स्कोअर 650च्या वर असेल, एमबीबीएस बीडीएस करायचं असेल तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा. बीएमएच्या बाबतीत तेच. बीएमएस ऑल इंडिया कोटामधून केल्यापेक्षा तुम्हाला स्टेट कोटामधून करायला पुरतं.
तर त्यामुळे हा कोटा तुम्ही सध्या लक्षात ठेवा, जर खूपच जास्त स्कोअर आहे तरच करायचा. आता डीम्ड कॉलेजेस नेमकं कोणी करायचं, तर डीम्ड कॉलेजचे जे टाइप्स आहेत ते एमबीबीएस कॉलेज डीम्ड मध्ये येतात, की ज्याची फीज साधारण 20 लाख पर इयरच्या वर जाते. त्यानंतर बीडीएस कॉलेज सुद्धा डीम्ड मध्ये येतात. आता बीडीएस ची जी फीज आहे तर ती आपल्याला माहिती आहे की बीडीएसच्या डीमची फीज ही 5 लाख पर इयरच्या वर जाते. त्यानंतर बीएमएस कॉलेज सुद्धा या डीम्ड मध्ये येतात, याची फीज साधारण 6 लाख पर इयर पेक्षा जास्त जाते. बीएचएमएस जे तर ते 2 लाख पर इयर प्रमाणे पण आपल्याला भेटून जाऊ शकतं. तर आता याच्यात 20 लाख पर इयरची तयारी आहे एमबीबीएस साठी. बीडीएस साठी 5 लाखाच्या वर जरी बजेट चाललं एका वर्षाचं तरी सुद्धा पे करू शकतो. बीएमएस साठी 6 लाख पर इयरची तयारी आहे. तर आता इथला स्कोअर तर तुम्हाला समजला, पण हा स्कोअर किती असायला पाहिजे, तर तुम्ही या सगळ्यांसाठी जस्ट क्वालिफाईड जरी झालेले असाल, 150 मार्क आहे, क्वालिफाईंग क्रायटेरिया जर यावर्षीचा कमी झाला 150 पेक्षा, तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. पण तुमची फीजची तयारी असायला पाहिजे. एवढ्या फीज तुम्ही एका वर्षाच्या पे करण्यासाठी तयार असायला पाहिजे. तर हे ऑल इंडिया काउन्सिलिंग बद्दल या ठिकाणी संपलं. आता समोर आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा आपण विचार करतोय. तुम्हाला पहिला कोटा लक्षात आला. आता लक्षात घ्या, तुम्ही 2-2 काउन्सिलिंग सोबत करत असताना खूप गोंधळ होतो. एक तर सगळ्याच गोष्टी आहे, पैसे पण मॅटर करतात, कारण आपण वेबसाईटवर जे पैसे पे करतो तर ते रिफंड येत नसतात. गव्हर्नमेंट ते पैसे रिफंड करत नाही, डिपॉझिट रिफंड येतं. पण ऑल इंडिया पण करायचं, स्टेट पण करायचं, अदर स्टेट पण करायचं, यातच तुम्ही 20-25 हजार रुपये गमावून बसाल. विनाकारण सगळ्या गोष्टी वाया जातील. तर त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे माझा. आता ही माहिती जर आवडत असेल तर नक्की एकदा, कामाची वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये आपण एमबीबीएस बीडीएस साठी रजिस्ट्रेशन हे एका साइडला आणि बीएमएस बीएचएमएस साठी रजिस्ट्रेशन हे आपण सेकंड साइडला लिहून घेऊ. आता हे रजिस्ट्रेशन एकाच वेळी होतात दोघांचे पण, म्हणजे थोडक्यात वेगवेगळे रजिस्ट्रेशन याचं करायचं काम नाही. याचं रजिस्ट्रेशन होतं सीईटी सेल या आपल्या महाराष्ट्राच्या वेबसाईटला. सीईटी सेल नावाची वेबसाईट आहे. मग आता हे रजिस्ट्रेशन कोणी करावं, तुम्ही नीट दिलेली जरी असेल, तुम्हाला 100 जरी मार्क्स येत असतील, त्यापेक्षा कमी जरी येत असतील, तरी सुद्धा तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून ठेवायला पाहिजे. माझं असं म्हणणं मुळीच नाही की 100 मार्कावर तुम्हाला हे कॉलेजेस मिळतील, पण रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाही. तर त्यामुळं सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन सर्वांना करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर रिपीट करायचं नसेल तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन कराच. आता प्रश्न पडतो की जसं मी ऑल इंडिया कोटाचं सांगितलं की स्कोअर किती यायला पाहिजे. ऑल इंडिया कोटामध्ये तुम्ही दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहिलं, डीम्ड मध्ये पण आणि गव्हर्नमेंट मध्ये पण. पण आता हे एमबीबीएस बीडीएस साठी आणि बीएमएस बीएचएमएस साठी तर पहा, जर समजा आपल्याला राऊंड मधून सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज घ्यायचंय, तर तुम्ही जस्ट क्वालिफाईड जरी असलात तरी हे रजिस्ट्रेशन करून ठेवा. आता यावर्षीचा कट ऑफ किती जाईल एमबीबीएस बीडीएसचा, तर जेव्हा आपण सीईटी सेलचे रजिस्ट्रेशन करणार तर त्यावेळेस एक मेरिट लिस्ट येत असते. आता या मेरिट लिस्टला जवळपास 1500 पेजेस तरी येतात आणि ते 1500 पेजेस मध्ये जे विद्यार्थी आहे तर ते 50,000च्या वर असतात महाराष्ट्रामधून रजिस्ट्रेशन केलेले. आणि जी मेरिट लिस्ट बनते तर त्या मेरिट लिस्ट मध्ये आपण नेमकं किती नंबरला येतो तर ही गोष्ट खूप मॅटर करते. तर त्यामुळं मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येण्यासाठी सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन सर्वांनी करायचं, ही काउन्सिलिंग सर्वांनी करायची. कट ऑफ जो आहे तर इकडं एमबीबीएस बीडीएसचा कट ऑफ किती निघतो, तर हे कट ऑफ नेमके केव्हा निघतील काय निघतील तर ते नंतर एका व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करतो यानंतरच्या. पण तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करून ठेवायचं सगळ्या कोर्सेससाठी. बीएमएस साठी बीएचएमएस साठी एकच रजिस्ट्रेशन असतं, याची फीज असते 1000 रुपये. वेबसाईटची फी सांगतोय मी, काउन्सिलिंगची फी नाही. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉईन झालेले असाल तर वेगवेगळे काउन्सिलर वेगवेगळे फी चार्ज करतात त्यांची स्वतःची, पण ही गव्हर्नमेंटची फी आहे. 1000 रुपये भरून तुम्ही सगळ्या टाईपचे कॉलेजेस तुमच्या प्रोफाईलच्या लिस्टमध्ये चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता. स्कोअर मॅटर करत नाही. तुम्ही जर समजा जस्ट क्वालिफाय जरी असाल, तुम्ही एमबीबीएस बीडीएस चे चॉईस टाकू शकता, बीएमएस बीएचएमएस चे पण टाकू शकता. पण मिळेल केव्हा, जर आपण मेरिट लिस्ट मध्ये व्यवस्थित नंबरवर जर आलो तरच ते कॉलेज मिळेल. आता पुढचा टाईप कोणतं, अदर स्टेट काउन्सिलिंग. आता अदर स्टेट काउन्सिलिंग मध्ये जर समजा तुमचं बजेट चांगलं आहे, साधारण एक 12 ते 15 लाख पर इयर तुम्ही एमबीबीएस साठी देऊ शकता, 12 ते 15 लाख पर इयर एमबीबीएस साठी, तर तुम्ही यूपी एमबीबीएस ट्राय करा. तुमचा स्कोअर 300 मार्काच्या वर जर जात असेल चान्सेस बनू शकतात. जर खूप कमी येत असेल
पण एक ट्राय करायला काही हरकत नाही, कारण नवीन कॉलेजेस जर आले तर तिथले कट ऑफ थोडे कमी येतात. तुम्ही यूपी काउन्सिलिंग करा, तुम्ही बिहार काउन्सिलिंग करा, तर ह्या वेगवेगळ्या एमबीबीएसच्या काउन्सिलिंगच्या वेबसाईट आहे. यूपी, बिहार, कर्नाटक हे सगळे वेबसाईट आहेत. त्यानंतर तुम्ही जर बीएमएस करत असाल तर यूपी मध्ये तुम्ही बीएमएस करू शकता, एमपी मध्ये तुम्ही बीएमएस करू शकता, कर्नाटक मध्ये सुद्धा आपल्याला बीएमएस करता येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इकडं तामिळनाडू बीएमएस करता येऊ शकतं. म्हणजे हा असे वेगवेगळे स्टेट आहे की ज्यामध्ये आपल्याला बीएमएस चे काउन्सिलिंग करता येऊ शकते जस्ट क्वालिफाईड मार्क्सवर. तर त्यामुळं काउन्सिलिंगचा प्लॅन एक स्ट्रॅटर्जी असावी, जेणेकरून आपण कोणती काउन्सिलिंग करतोय त्यामधून आपल्याला कॉलेज मिळतंय का. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं जी काउन्सिलिंग करतात तर नेमका त्याच काउन्सिलिंगचा कट ऑफ वर जातो आणि सगळ्यात शेवटी हातामध्ये काहीच लागत नाही. तर त्यामुळं स्ट्रॅटर्जी बनवा, कोणती काउन्सिलिंग करायची हे ठरवा आणि नंतर मग त्यामध्ये उतरा. तेव्हा कुठं आपल्याला लवकर कॉलेज मिळेल, आपल्या स्कोअरनुसार आपली अलॉटमेंट होईल, आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वेळ, पैसे, एनर्जी, सगळ्या गोष्टी वाचतील. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.